माझं जरी बोलणं वृक्ष वाटत असेल ना तरी मी मनाने प्रेमळ आहे. जाताना पण आपण छान प्रेमानेच मी याच्यात काही उदाहरणं देतो. म्हणजे आपण म्हणतो, मी एकदा शहासने सरांकडे बसलेलो असताना त्यांच्याकडे आपण नॉर्मल पद्धतीने जातो आणि आपण खूप कमी आहोत हे मला सांगायचं म्हणूनच मिळालं. त्यांच्याकडे एक व्यक्ती आली, ती म्हणाली माझं मुलीला मला काहीतरी तिला खेळायचं, काहीतरी तिचं काही खेळामध्ये तिला इंटरेस्ट घ्यायचा आहे. तर तिला मी कोणत्या खेळात दाखल करू. तर त्यांनी तो बघितला आणि त्यांनी सांगितलं की हिला बॅडमिंटन किंवा व्हॉलीबॉल. आता एवढं मला कळेल ना हे कसं काय, एवढं कसं सांगितलं खेळाच्या बाबतीत. म्हणजे मला म्हणाले नाही, तत्व बघायला लागतं. आपण हे काय याच्यामध्ये जात नाही. आपण मंगळ गुरु हे जे बघतोय ना ग्रह, त्याच्यासाठी त्यांची तत्व बघायला पाहिजे. त्यांनी सांगितलं इथं बघा, त्यांनी सांगितलं मला ते आवडचे ग्रह मला आठवत नाही, पण त्यांनी सांगितलं हे ग्रह बघा, एक पृथ्वी तत्वाचा आहे, एक वायू तत्वाचा आहे. ही तत्व कुठे कोणत्या खेळात वापरली जातील? व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटन दोनच ठिकाणी त्यांचा पृथ्वीला पण संबंध येतोय आणि वायू तत्व हवेचा पण संबंध येतोय. त्या बेसिसवरती त्यांनी सांगितलं. हे कधी डोक्यात आपलं तर येणार नाही, बरोबर आहे ना. त्यावेळी एक त्यांनी असं उदाहरण आलं त्यांचं. त्याच वेळी एका त्यांच्या विद्यार्थ्याचा त्यांना फोन आला की ट्रॅकवरती आमच्या एका मित्राचं प्रेत पडलंय. तर काय झालं असेल, म्हणजे ऍक्सिडेंट झाला असेल की त्याने आत्महत्या केली असेल. तर सर म्हणाले त्याच्या मला नंबर लागेल ना, बघाशी सांगितला तसा. ते म्हणाले त्या पोझिशनमध्ये त्यामुळे आईकडून नंबर घ्या. म्हणतो ना आई रडते, ती आईकडून घेऊ शकतो. मग भावाकडून, धाकटा भाऊ आहे का? हो, धाकट्या भावाकडून नंबर घ्या. ते केल्यानंतर त्यांनी हे केलं की ती आत्महत्या आहे म्हणून. त्यावेळी मी सरांना विचारलं, काय मला मध्ये वेळ मिळाला तेवढ्या वेळात मी तोपर्यंत मी हे विचारून घेतो. म्हणजे सर कसं सांगितलं तुम्ही? ते म्हणाले अष्टमाचा उपनक्षत्र स्वामी जर का 1 आणि 12चा कार्यश असेल तर आत्महत्या, आणि तो जर का 6, 8, 12चा कार्यश असेल तर खूप. हे म्हणजे किती उच्च कोटीची लोक होती. मी सरांना विचारलं, सर आपण याचं ऍप्लिकेशन पोलिसांच्या हे गुन्हेची उकल करण्यात वगैरे आपण करू शकतो की नाही? तर म्हणाले नक्की करू शकतो, पण आपल्यावर विश्वास कोण ठेवणार आहे? पोलीस थोडेच आपल्याकडे येतील. असंच एक उदाहरण मी त्यांचं याला देतो की त्यांनी एकदा त्यांच्या मित्राचा त्यांना फोन आला की माझ्या मिसेसला एक आठवडा झालाय, तिला चक्कर येते, उठली पडते सारखी. तर न्यूरोलॉजिस्टकडे नेलं त्यांनी, सगळं टेस्ट केल्या, सगळं हे केलं, स्कॅनिंग विनिंग केलं, त्यांना काय आढळलं नाही. ते म्हणाले आता तो न्यूरोसर्जनला बोलवला. तो न्यूरोसर्जन म्हणाला की स्कल खोलायला लागेल आणि बघायला लागेल आतमध्ये काय आहे ते वगैरे. तर त्यांनी विचारलं म्हणजे आता काय करू मी? जवळचा त्यांचा मित्र होता. ते म्हणाले जरा थांब, तुझ्या मिसेसकडून मला नंबर घे, तोच ह्याच्याकडे. त्याने नंबर घेतला. सरांनी 5 मिनिटात तो नंबर तो ह्याला लॅपटॉपला टाकला आणि त्याने सांगितलं काही झालेलं नाही, तिच्या नाकाचं हाड वाढले आणि त्याच्यामध्ये सर्दी साठली आहे, त्याच्यामुळे तिला चक्कर येते, तिला ENT कडे घेऊन जा. तर तो म्हणाला अरे माझा भाचाच आहे ENT, इमिजिएटली त्याच्याकडे घेऊन जा, काही नाही, हे ऑपरेशन वगैरे. सरांनी बघितलं त्यावेळी का ऑपरेशन दिसत नाही, अष्टमस्थान लागत नाही, मंगळ लागत नाही, ऑपरेशन नाही काय, किंवा गुरु नाही लागत आहे, त्यामुळे गाठ वगैरे काही नाही. मला त्याचं तू ENT कडे घेऊन जा. त्याने नेलं ENT कडे. ENT म्हणाला तेच बरोबर, सेम निघालं. नाकाच्या हाडामध्ये सर्दी साठली होती. तो म्हणाला ते स्क्रॅप करून सगळं काढावं लागेल, दॅट्स. तो पण भाचा म्हणाला की मामा मला घेऊन चल रे, तो कोण माणूस तो ज्याने काय बघितलं नाही, कोण पेशंट बघितलं नाही, काय नाही, आणि 5-10 मिनिटात तुला हे उत्तर दिलं. आता बघा शहासने सर वगैरे काय असतील त्याचा विचार करा. आणि तो पण प्रश्न कुंडलीने सोडवलेला प्रश्न होता तो, आणि मिसेस कडून त्याच्या हे मागवलं होतं. आपण कुठे पोचतो मग तिथे? खूप प्रॅक्टिस पाहिजे, खूप अभ्यास पाहिजे. त्यामुळे आपलं एक हे पाहिजे, दृष्टी पाहिजे, काय आपल्याला काय बघायचंय, काय करायचंय, कुठे आपण अडकून बसतो का.
याच्यामध्ये आपल्याला खूप बघावं लागेल की बाबा आपण त्यांनी म्हणून सांगितलं होतं पूर्वीचे जे ग्रंथ होते हे होते ते आता त्याचं ऍप्लिकेशन कुठे कुठे होत आहे, सध्या काय काय चालू आहे बाजूबाजूला, ते ज्योतिषाने त्याच्याकरता त्याचा डे टू डे अभ्यास पाहिजे. बोला ना. पैसे तुम्ही बोलले नंबर कुठचा? कुठला 1 ते 249 त्याचा नंबर घ्यायचा. होरारे नंबर म्हणतात त्याला. त्याच्या प्रत्येक नंबरवरती एक कुंडली बनते. आता तो काय होतं, आता कोणाकडे नंबर मागितला का तो सांगतो काय हा माझी जन्मतारीख या घरच्यांची जन्मतारीख किंवा आवडता नंबर असं सांगतो ना, त्यामुळे तो नंबर आपल्याला नाही उपयोगी. 1 ते 249 याच्यामध्ये मग तो पण नंबर तसा होत नाही. मग त्याच्याकरता काय करायचं, मी माझी पद्धत सांगतो. मी आता कसं आहे, जाता समोर आला असेल तर माझ्याकडे पण ते 1 ते 249 नंबरचे कॉईन्स आहेत किंवा पत्ते आहेत. त्यावेळी जाता घरी आला तर आपण त्याला ते काढ बाबा याच्यातला एक नंबर तो बॉक्स द्यायचा, त्याच्याकडे हे करू नको, पटकन एक नंबर काढ. त्यावेळी ते तसं व्हायचं. आता आपण घरून करतो ना, त्यावेळेला मी एक 300 नंबर 300 पानाचं किंवा त्यापेक्षा जास्त असं पुस्तक घ्यायला लावतो. काही देवाची पोथी असते, डिक्शनरी असते, काही 250 पानावरती मी त्याला सांगतो होण्यासाठी पट्टी पेन्सिल ठेव काय, आणि पुस्तक बंद कर, देवासमोर बस आणि ध्यान. तो प्रश्न मात्र तुझा त्यावेळी तुझ्या डोक्यात इतर काही विषय नको, तोच एक प्रश्न पाहिजे. तो डोक्यात घेऊन तू तिथे बस आणि तुला झालं, तू काम झालास, पूल झालास, तुला माहिती आहे आता मी व्यवस्थित आहे, काही माझं हे आलं, त्यावेळी पटकन ते पानं उघडायचं. 1 ते 249 याच्यामधलं पान उघडायचं आणि ते जे पान आहे त्याच्या राईट हँड साईडला जो नंबर असेल तो मला द्यायचा आणि त्याच्यावरून प्रश्न हे करता येतात. ती कुंडली मांडून करतात. प्रश्नकुंडलीला तुमच्या जन्मकुंडलीपेक्षा प्रश्नकुंडली जास्त ऑथेंटिक आहे. जर का तो प्रश्न अगदी इथून विचारला गेला असेल तर प्रश्नकुंडली ही जन्मकुंडली, कारण जन्मकुंडलीमध्ये कुठेतरी फरक येऊ शकतो. त्याच्यामध्ये कुठेतरी एक हे होऊ शकतं की डॉक्टरनी सांगितलं वेळ, नर्सनी सांगितली वेळ, आपण ऐकली वेळ, या सगळ्यात काहीतरी गोंधळ होऊ शकतो आणि कृष्णमूर्तीसाठी 1 मिनिटाचा फरक पण काही वेळेला हे करतो, फरक पाडतो. म्हणजे 1 मिनिटाच्या फरकाने पण हे बदलतं. मग अशा वेळेला हे आहे ना, चला ओके. सुहास समुद्रे सरांना मी विनंती करते.